आता आपण इंदोरला जाणार बसमध्ये आलेलो आहे, पण भरपूर सारी पब्लिक इंदोरला चालली आहे किंवा उज्जैनला, तर जागा नाही, फुल पॅक आहे, सगळ्या बस पॅक आहेत. तू पण चढला होता, वागड झालाय भाई डोकं लागतं. पाठीमागे बघू शकतो ओंकारेश्वर मंदिर आहे पाठीमागे. कमलेश्वरचं दर्शन तर आपण उद्या घेणार आहे, आणि आता आपण रूमवरती जाऊन थोडा आराम करून पुन्हा एकदा मार्केट वगैरे फिरायला आलो इथं. तर बघूया आता काय काय, नर्मदा नदीवरती सुद्धा जाऊन बघूया काय आरती वगैरे भेटते का. तर आता इकडे बघू शकताय रात्र झालेली आहे. आता खायचं काय चाट बीट चाट हे बघा नर्मदा जयंती उत्सव चालू आहे इकडे. तर इकडे लाइटिंग वगैरे बघू शकता, पूर्ण सजवलेला आहे घाट. ब्रह्मपुरी घाटावरती आलेले आता आपण, आणि उद्या आहे 26 जानेवारी प्रजासत्ताक दिन. तर आपला ओंकारेश्वर डॅम सुद्धा आपल्या तिकडे दिसत असेल, बघू शकता. पूर्ण लाइटिंग आपली भगव्या तिरंग्याची लाइटिंग केलेली आहे. विविध वेशभूषा, नर्मदा पालखी सोहळा आणि मोठ्या जल्लोषात येथे नर्मदा जयंती उत्सव साजरा करण्यात येत होता. इथे नर्मदेला दिवा अर्पण करण्यासाठी इथे दिवे ठेवलेले आहेत, आपण इकडनं घेऊ शकतो. निशुल्क आहे. आरती के समय खड़े होइएगा, सभी बैठे रहे नीचे. थोड़ा सा इको बढ़ाइए, आवाज बढ़ाइए. हेलो 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 हेलो. ओंकारेश्वर हे एकमेव ज्योतिर्लिंग असे आहे की ज्याच्या बाजूने नदी वाहते, आणि ती म्हणजे नर्मदा नदी. गंगा, यमुना, गोदावरी आणि कावेरीसोबत नर्मदा ही भारतातील 5 पवित्र नद्यांपैकी एक मानली जाते. योगायोगाने आम्ही ओंकारेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनास गेलो असताना त्याच दिवशी नर्मदा जयंती होती. नर्मदा नदीच्या पाण्यात स्नान केल्याने सर्व पाप धुतले जातात असे मानले जाते. पुराणानुसार एका वेळी लाखो लोकांनी त्यात स्नान केल्याने गंगा प्रदूषित झाली. स्वतःला शुद्ध करण्यासाठी गंगेने काळ्या गायीचे रूप धारण केले आणि नर्मदा नदीत स्नान केले. नर्मदेला गंगेपेक्षाही प्राचीन मानले जाते. ही भारतातील एकमेव नदी आहे जिची भक्तांकडून प्रदक्षिणा केली जाते. नर्मदा परिक्रमा ही सर्वात कठीण आणि पवित्र तीर्थस्थळ मानले जाते, जिथे तपस्वी आणि यात्रेकरू भरूच ते अमरकंटक येथील नदीच्या उगमापर्यंत प्रवास करतात. एकूण 2600 किलोमीटर अंतर कापतात. ओंकारेश्वर येथे पुजारी आणि भक्त संध्याकाळी नदीत नियमित आरती करतात आणि दिवे लावतात. विशेषतः नर्मदा जयंती आणि इतर उत्सवांच्या वेळी येथील नर्मदा
2 प्रवाहांमध्ये विभागली जाते आणि वैदुर्य मणिपर्वत म्हणून ओळखले जाणारे एक बेट तयार करते जिथे ओंकारेश्वर ज्योतिर्लिंग आहे. बेटाचा उत्तरेकडील भाग कुवेरी नदी मानला जातो जी रुंद आणि उताळ आहे, तर दक्षिणेकडे नर्मदा जी अरुंद आणि खोल आहे. आता आपण इकडे पाहू शकता आरती महाआरती झाली आणि इकडे नर्मदा जयंती उत्सव चालू आहे. फुल दिवाळी सारखाच आहे एकदम. बघू शकता फटाके वगैरे एकदम फुटत आहेत सगळीकडे. इकडे बघू शकता तुम्ही समोर भरपूर फटाके वगैरे फोडत आहेत आणि आरती तेवढी भारी झाली ना, खूप भारी होती. तर आता आपण परत वरती चाललेलो आहे. काय केळाचं आहे का का खाल्ला मी थोडा. भेल 30 रुपये, चना दाल 50 रुपये. ये भेल 30 रुपये. ये भेल में डालता है सिंगल वाला नहीं बनता. एक भेल आणि एक घेऊ. एक भेल दे दो और एक ये दे दो. ऐसा कुछ जो जिसमें सब खा सके. ये भेल 30 रुपये प्लेट बनता है. ये इसको छोड़ के सभी आइटम डलता है 30 रुपये. इसको छोड़ के इसमें 30 रुपये का 50 रुपये. ये 50 रुपये का. पहले एक भेल दो, ये छोड़ के. यूट्यूब पे जाएगा. आखिर में देखना पैसा नहीं देते. दुकान का भी वो भी बता दो. जा रे कप कापून दिला भाई. आता हे 50 वाली बेल बनवतोय. चना झोल गरम. काय चना झोल गरम. झोल गरम भैया कितने का. ये 50 का है, वो 100 का है. ये 50 का 30 का कौन सा है. तो 200 का. 30 का कौन सा है. ये 50 का 50 का. ये जो बना रहे हैं वो 30 का. ठीक है रे थोड़ा. तुम कितने का बना रहे हो. तुमको कितने कडून शेंगदाणे घेऊन द्या. खाली बना रहा है सबको. खाली सबको बना रहा है. हे आलं दुसरा. बाप बाप बाप. पकड. हे काय करायला पकड तुम्ही. गौरवला चांगले तर चांगले. हे पिच्चे करलं ह्याच्यात खाशील. पहले मस्त होते. 30 वाले चांगले होते भैया. ही 50 वाली आहे. हे नरम होते लगेच. टेस्ट नाही होत त्याचा. नवीन टाकला टेस्ट नाही. इकडे आता सगळं फिरून वगैरे झालं. मार्केट वगैरे आम्ही चाट वगैरे खाल्ला आणि त्यानंतर आता जेवायसाठी हॉटेल बघतोय. भरपूर असे हॉटेल आहे तिकडे. तर आता बघूया चांगला कोणता आहे त्यामध्ये जाऊन बसूया जेवायला. आणि सकाळचं तर जेवण आपलं इथे गजानन महाराजांचं संस्थान आहे तिथे झालेलं. फ्रीमध्ये जेवण होतं. नर्मदा जयंती होती त्यामुळे. आणि आता बघूया हॉटेल शोधूया एखादं. इथे आता आपण जेवायला बसलेलो आहे. आणि इकडे हे काय पनीरची भाजी. पनीर काय होतं. काय होतं पनीर. बटर पनीर. मग काय पनीर अंगार आहे. पनीर अंगार. आणि इकडे शेवभाजी मागवली आहे. आणि हे काय होतं रे पहिलंवालं ते बघ ते पनीर चिली. चम्मच तर खतरनाक चम्मच. डाल आली डाल राईस. भाई आचार आहे की आचार. बटर रोटी. आता जेवण वगैरे झालं आणि आम्ही आलो इथं फालुदा खायला. गौरव खाते फक्त फालुदा. तू खाते का नाही. मला टेस्ट करायला आता टेस्ट करायला. आम्ही कुल्फी खाते. म्हणतो समजलं. आपले छोटे एक चमचा घे ना. एका चमचा खातो का.
काय रिकॉर्ड क्या बोलतो बॉम्बे चौपाटी आहे ही. तरी पण आपल्या इकडचे फ्लेवर नाही त्याच्याकडे. रबडी तर आहे, एक चमचा तर घे. रबडी तर आहे, मला तेच पाहिजे. आता आपला दुसरा दिवस आहे आज ओंकारेश्वरमध्ये. काल रात्री जेवण येऊन आल्यावरती आपण डायरेक्ट झोपलो होतो कारण की खूप दमलो होतो आम्ही. तर झोपून गेलो. आज सकाळी 4:30ला उठलो आहे. आता किती वाजले रे? 5 वाजले काय? 5 वाजायला आलेत. तर आता आपण जाणार आहे ममलेश्वरच्या दर्शनासाठी. काल आपण नाही गेलो कारण की खूप गर्दी होती आणि आपल्याला उशीर झाला संध्याकाळी. तर अजून टाईम लागला असं, त्यामुळे आपण ठरवलं की आज सकाळी लवकर जाऊन ममलेश्वरचं दर्शन घेऊया. तर आता आपण उठलो आहे सगळे आणि जाऊ आता थोड्या वेळातच आम्ही ममलेश्वरचं दर्शन घेण्यासाठी, ज्यासाठी आम्ही खास परत आलो आहे ओंकारेश्वरला. आता मंदिराजवळ पोहोचतोच आहे आपण आणि इकडे आरती चालू आहे. तर आता आपण जाऊन बघूया आतमध्ये. आम्ही येईपर्यंत आरती संपलेली आहे. आता लाईनीमध्ये लागले दर्शनाला. ओरडू का ओरड. नहीं ना रे यहाँ पर उधर ना हो गया. लाइन में आओ. हाँ यहीं से याआधी सुद्धा आपण उज्जैनचे महाकालेश्वर आणि ओंकारेश्वर दर्शन करण्यासाठी आलो होतो, पण वेळेअभावी आपल्याला ममलेश्वरचे दर्शन झाले नव्हते. आणि असे म्हणतात की ममलेश्वरचे दर्शन झाल्याशिवाय ओंकारेश्वरचे दर्शन पूर्ण होत नाही. त्यामुळे आता आपण पुन्हा एकदा आलो आणि आता आपण ममलेश्वरचे दर्शन करण्यासाठी जाणार आहोत. ममलेश्वर मंदिर, ज्याला अमरेश्वर किंवा अमरमठेश्वर मंदिर म्हणूनही ओळखले जाते, हे भारतातील मध्य प्रदेशातील ओंकारेश्वर येथील मांदाता बेटावर नर्मदा नदीच्या दक्षिण तीरावर वसलेले एक मजली आध्यात्मिक स्थळ आहे. हे मंदिर केवळ आध्यात्मिक श्रद्धेचे प्रमाण नाही, तर प्राचीन भारताच्या स्थापत्य पराक्रमाचे एक महत्त्वपूर्ण उदाहरण आहे. ममलेश्वर मंदिर प्राचीन भारतीय वास्तुविद्यांच्या उत्कृष्ट कारागिरीचे प्रदर्शन करते. मंदिरात गुंतागुंतीचे कोरीव काम आहे, जे शास्त्रीय हिंदू मंदिर स्थापत्यकलेचे एक वैशिष्ट्य आहे. मंदिराच्या आवारात विविध लहान मंदिरे देखील आहेत, ज्या प्रकारचे स्वतःचे ऐतिहासिक आणि स्थापत्य महत्त्व आहे. काल संध्याकाळी गर्दी होती, त्यामुळे आम्ही आता सकाळी दर्शन घेण्याचा निर्णय घेतलेला ममलेश्वर महादेव मंदिरामध्ये. पण कालच्यापेक्षा आता सकाळी जास्त गर्दी होती. एवढी चेंगराचेंगरी झाली होती ना अगोदर. इकडे लाईन लावली, तिथे समोर बघू शकता अजूनसुद्धा तिथे भरपूर अशी गर्दी, घोळका करून लोक उभे आहेत, त्यामुळे गर्दी होते इकडे. आणि आतमध्ये एकदम आतमधलं दर्शन एकदम भारी झालं, कारण की तिथे काय गर्दी होती ना, फोटो विटो पण घ्यायला देतात तिथे सर्व. तर हे बघू शकता, हे समोर आपलं ममलेश्वर महादेव मंदिर. आणि ज्या कामासाठी आपण आलेलो परत ओंकारेश्वरला, ते ममलेश्वरचं दर्शन झालं नव्हतं, त्यामुळे परत आलेलो आपण. तर आता आपण ते केलंय. ते असं म्हणतात की दोन्ही दर्शन, ओंकारेश्वर आणि ममलेश्वर, हे दोन्ही दर्शन घेतलं ते दर्शन पूर्ण होतं, त्यामुळे आपण परत आलेलो. आणि आता आपलं दर्शन पूर्ण झालं, बघू शकता. नर्मदा नदीवरती आलो आपण सकाळी, दर्शन घेऊन आलो ममलेश्वरांना. आणि इथे बघू शकता सगळेजण अंघोळ वगैरे करतायत. बोट चालू झाली भाई. नाही रे, काय नाही रे, बघ चालू झाली. करायची बोटिंग, चल चल. बोटिंग करायची राहिलेली आहे आमची, कारण की काल नर्मदा जयंती होती, त्यामुळे बोटिंग बंद होती काल. तर आज बघूया, चालू असली तर करून घ्या, टाईम भेटला तर. पण ती पूर्ण भरल्यावरती सोडत असतील ना. आता आम्ही नाश्ता वगैरे करून इकडे बोटिंग करायला येतो. पहिले बोटिंग करूया, आपलं नाश्ता करूया आणि आपल्याला रूम पण खाली करायची आहे. तर सामान वगैरे बाहेर काढून ठेवूया, आपल्या बॅगा वगैरे, मग इकडे येऊ बोटिंग करायला. आता सध्या धुकं पण आहे, त्यामुळे थोडं अजून टाईम होईल, तर थोडं क्लिअर व्ह्यू येईल. यहाँ से जाएगा, दो नदी का संगम दिखाएंगे, नर्मदा और कुबेरी, जहाँ से दो नदी अलग अलग होती हैं. वहीं पे डैम पावर हाउस है, जहाँ से बिजली बनती है 520 मेगावाट. फिर वापसी बोट आएगा, 10 सेकंड वाला ब्रिज है ना, उसके आगे जाएगा, आगे गुरु शंकराचार्य जी की मूर्ति है, 52 फीट की मूर्ति. फिर उसके आगे त्रिवेणी धार तक बोटिंग करवा के वापसी लाके आपको यहीं छोड़ेंगे. कितना है? इसका एक जने का 150 रुपये टिकट. एक जन का 150 आएंगे. हाँ, और कितना टाइम लगता है? इसमें लगेगा 20 मिनट लगेगा.
आता आपण पर्सनल बोट केलेली आहे. 1300 रुपयेमध्ये आपल्याला हे सर्व स्पॉट्स फिरून आणणार आहे. 2 नद्यांचा संगम आणि शंकराचार्यांची मूर्ती आहे तिकडे आणि पॉवर हाऊस आहे जिथे वीज बनते. तर हे सगळं दाखवणार आहे. बोटीने आपण जाणार आहे. या पश्चिमेकडून पूर्वेकडे होता. उतरून धक्का द्या, बोटीला धक्का द्या. बोट चालू झालेली आहे आपली. ठोकली 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 तिकडे. हे बघ पाठी पाणी बघ बघ. इथे बघू शकता ही वरती मूर्ती दिसते एकदम मोठी. ही आदिगुरु शंकराचार्यांची मूर्ती होती. आता बाकीच्या बोटी पण इथे आहेत. इकडनं दाखवतो तुम्हाला. वरती बघू शकता मूर्ती दिसते तिकडे. शंकराचार्यांची मूर्ती आहे ती. संगम है नर्मदा कुबेरी का। नर्मदा और कावेरी का ये संगम है. कावेरी नहीं कुबेरी. हाँ। इस साइड कुबेरी नदी जाती है, अपन आए नर्मदा नदी है। ओके. ये नर्मदा डैम है। ये डैम है नर्मदा. ये पावर हाउस जो बना है ना, हाँ. कुबेरी नदी वाला। बताइए तो हॉल वास्तु ये कुबेरी नदी का पावर हाउस है. उसमें बिजली बनती है. अभी यही चल रहा है। हाँ. पाइप द्वारा थोड़ा थोड़ा नर्मदा नदी का छोड़ा जाता है। ओके. बताइए तो हॉल वास्तु का ऐसा वास्तु। और ये संगम है. चला सवारी झाली आपली. हेलो हेलो, बाहर हो जाओ, ये हिलती है, बाहर हो जाओ। चल 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 चल. भैया उनको ऊपर रखो यार, वो गीले होंगे। हे ते वरती ठेव. ऐसा करके लोग लगा दो उनको। एक नंबर. आता आपलं दर्शन वगैरे करून झालेलं मस्तपैकी काल पण ओंकारेश्वरचं आणि आज ममलेश्वरचं. बोटिंग सुद्धा केली. आम्हाला वाटलं बोटिंग नाही भेटणार काल करायला. आम्हाला वाटलेलं बोटिंग भेटणार नाही काल करायला कारण की काल नर्मदा जयंती होती त्यामुळे बंद होते. पण आज सकाळी आत्ता आम्ही बोटिंग करून आलो. बघितलं असेल तुम्ही. आणि आता आपल्याला जायचं आहे इंदोरला कारण की आपली ट्रेन आहे 4:30ची. अवंतिका नाही, इंदोर दौंड एक्सप्रेस 4:30ची आहे. तर आपण आता चाललो इंदोरला. बघूया बस पकडू किंवा प्रायव्हेट गाडी करतोय की नाही पुढे जाऊन बघूच आपण. तर इथून बघू शकता खंडवा 70 किलोमीटर, बुरहानपूर 121 आणि महेश्वर 65 किलोमीटर. इंदोरला आपल्याला जायचं ते 77 किलोमीटर आहे. आणि उज्जैन 138. पण इंदोरला जाणाऱ्या बसमध्ये आलेलो आहे. पण भरपूर सारी पब्लिक इंदोरला चालली आहे किंवा उज्जैनला. तर जागा नाही, फुल पॅक आहे. सगळ्या बस पॅक आहेत. आता या दोघांना भेटले आणि आम्ही सगळे उभे आहे. हे चढले नाही म्हणून आम्ही चढलो. आम्हाला सीट तू पण चढला होता, वागून झाला बाई. डोकं लागतं. इकडे आता 1 वाजून गेलाय आणि आपली 4:30ची ट्रेन आहे आणि बस इथे हायवेला जेवणासाठी आपलं नाश्ता वगैरे करण्यासाठी थांबले. तर आता बघूया आपण टायमात पोहोचतो की नाही. ट्रॅफिक आहे भरपूर इकडे त्यामुळे टाईम होते. तर इथे बघू शकता मा शारदा रेस्टॉरंट. इकडे नाश्ता करण्यासाठी बस थांबली होती. आता आपण येऊन पोचलेलो आहे इंदोरला. हे बघू शकता सर्वटे बस स्टँड इंदोर. आणि इकडे आपल्या एस टी महामंडळाच्या एस सुद्धा येतात. हे बघा, हे अमरावती जळगाव साईडच्या आहेत ना, तिकडच्या एस येत असतात इंदोरला. तर इथे आता सध्या आपल्याला दिसतात 2 लागलेल्या. पाठीमागे सुद्धा एक आहे इंदोर काहीतरी लिहिलं. हे ते जळगाव जवळ आहे ना इथनं. हे छत्रपती संभाजीनगर आहे. संभाजीनगर आहे. ही नवीन चालू झाली मला वाटतं. जाम लांब आहे. ही जालना, इंदोर जालना. तर एस टी महामंडळाची सेवा सुद्धा आहे पण आपल्या मुंबई वगैरे तिकडनं नाही आहे. आता आपण जाऊया रेल्वे स्टेशनला. बस स्टँडच्या बाहेरच इथे हॉटेल गुरुकृपा म्हणून आहे. तिथे आम्ही आलेलो जेवायला. तर आता रात्री तर आपल्याला जेवायला काय भेटणार नाही ट्रेनमध्ये, म्हणजे ते बाहेरचंच काहीतरी खायला लागेल. तर आता हॉटेलमध्ये जेवून घेतो. इकडे आम्ही सगळे बसलेलो आहे जेवायला. हॉटेल सुद्धा बघू शकता, चांगलं हॉटेल आहे.
मागच्या वेळी आलेलो तेव्हा सुद्धा आम्ही जेवलेलो इकडे. तर आता जेवू आणि मग स्टेशनला जाऊ. आपली ट्रेन येईल. जिरा राईस, दाल तडका आणि पनीर टिक्का मसाला अजून येत आहे. आता इंदोर स्टेशनला आलेलो आहे आपण आणि आपली गाडी लागेल थोड्याच वेळात. गर्दी आहे बोलतोय खाली. आपले ऋतिक खाली गेला आहे. गर्दी आहे खूप. तर आता आपला व्लॉग इथेच संपवतो आणि आता आपण भेटू पुन्हा एकदा पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये.